नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बनवणार आहे चिकन बिर्याणी. तर चला, चिकन आणलंय, हे 1.5 किलो चिकन आहे. आपण ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलंय. त्याला आता आपण लिंबू लावून घेऊया पहिला. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, कारण मग नवीन नवीन व्हिडिओ आला तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. चिकनला आता आपण व्यवस्थित लिंबू सगळीकडे लावून घ्यायचंय. आता बिर्याणीसाठी आपण चिकनला मॅरिनेट करूया. त्याच्यामध्ये मसाला ऍड करूया. थोडीशी आलं लसूण पेस्ट, लाल मसाला, जास्त तिखट नाहीये हा, मीडियम स्पायसी. हळद, गरम मसाला पावडर आणि त्याच्यामध्ये आता आपण ऍड करतोय दही. चवीप्रमाणे थोडं मीठ ऍड करूया, कारण की आपण बिर्याणीमध्ये नंतर पण मीठ ऍड करणार आहोत. तर आपण हे प्रॉपर मिक्स करून घेऊया. हार्डली अर्ध्या तासासाठी आपण हे ठेवूया. त्याच्यानंतर आपण बिर्याणीची पुढची रेसिपी बघूयात. गॅस ऑन केलाय, टोप ठेवलाय. आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया आणि कांदा चांगला फ्राय करून घेऊया. तेल ऍड करूया. कांदा फ्राय करायला थोडं जास्तच तेल लागतं आणि त्याच्यामध्येच नंतर आपण चिकन पण शिजवून घेणार आहे. तेल तापलं तर त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया. कांदा आता मस्तपैकी ब्राऊन झालाय, तर आपण थोडासा काढून घेऊया तो कांदा आणि त्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करूया. त्यामध्ये टोमॅटो ऍड करूया. 3 मोठे टोमॅटो घेतले, मीडियम साईजचे. टोमॅटो आणि कांदा आता मस्त मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये मीठ टाकूया, मग टोमॅटो लवकर उतरेल त्याच्यामध्ये. इथे बघू शकता तुम्ही, तांदूळ आपण चांगला ऑलरेडी शिजवून घेतलाय आणि त्याला पाण्यातून काढून ठेवलाय. चांगला थंड झालाय, तो आपण नंतर वापरून घेऊ. त्याच्यामध्ये आपण सुहानाचा बिर्याणी मसाला ऍड करणार आहे. तो मसाला ऍड केला, तुम्हाला बाकीचं काही ऍड करायची गरज नाही. आता आपण मिक्स करून घेऊया. सुहाना मसाला टाकल्यावर खूप छान स्मेल येते बिर्याणीचा. आता त्याच्यामध्ये चिकन ऍड करूया. जे आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ते डायरेक्ट त्याच्यात ऍड करूया. आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. झाकण ठेवूया आणि थोड्या वेळाने आपण बघूया काय.
बघूया आपण चिकन शिजलंय का. थोडस पाणी जास्त झालं, त्याला पाणी सुटलंय तर ते थोडस कमी करूया, ग्रेव्ही ठेवूया आपण. चिकन शिजलंय ऑलमोस्ट, थोडं अजून शिजू दे. चिकन खूप छान शिजलंय. आता आपण थोडेसे पीस काढून घेऊया, त्याच्यामध्ये राईस टाकूया. ग्रेव्ही पण काढून त्याच्यामध्ये आपण राईस ऍड करूया. आता आपण परत चिकन ऍड करूया याच्यामध्ये. आणि आता राईस ऍड करूया. आता आपण तवा ठेवून त्याच्यावरती टोप ठेवूया. त्याच्यावर आपण कोथिंबीर ऍड करूया. जो आपण कांदा ठेवला होता तो. आता आपली बिर्याणी फायनल झाली आणि आता आपण त्याला थोडासा दम देणार. वा, फायनली आपली बिर्याणी रेडी झाली. अशा नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.